नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे। आपण सुरुवात केलेली बघा महाराष्ट्राच्या भूगोल पासून आपल्याला पूर्ण रिव्हिजन करायची आहे आणि प्रत्येक मुद्दा आपल्याला मॅप समोर ठेवून बघायचा आहे मित्रांनो। त्यासाठी शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या बॅच बाबत सांगा मित्रांनो। पुढे बॅच बाबत संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। आता सध्या इथे लक्ष द्या। सर्वात पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे महाराष्ट्राचा भूगोल। एकूण क्षेत्रफळ आपल्याला विचारलं जातं 3,07,713 चौरस किलोमीटर। किती वेळा विचारला हा प्रश्न? कमीत कमी 7 ते 8 वेळा विचारला सोन्या। भरपूर महत्वाचे आहे बरं। ते फक्त पोलीस भरतीलाच नाही, एमपीएससी ला सुद्धा विचारला जातो। एमपीएससी पूर्व परीक्षेत, एमपीएससी कंबाईन मध्ये, एमपीएससी ग्रुप सी मध्ये किती वेळा हा प्रश्न विचारलेला आहे एकदा तुम्ही बघून घ्या। पोलीस भरतीला केवळ 7 ते 8 वेळा विचारलेला आहे, बाकी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनेक वेळा विचारलेला आहे। म्हणून हा आकडा पाठ असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस लेक्चर चालू आहे मित्रांनो त्यावेळेस एक वही आणि पेन जवळ ठेवा। जे महत्वाचे मुद्दे मी सांगत आहे ते कमीत कमी लिहून काढा आणि तेच आकडे पाठ करा। सगळे आकडे पाठ करायची गरज नाही, नाही तर विद्यार्थी काय करत आहे, नुसते आकडेवारी पाठ करत आहे। अरे सोन्या, तुला जर चंद्रावर जायचं असेल तर मंगळाचा अभ्यास करून उपयोग आहे का? नाही। त्यासाठी इथे आपल्याला जे महत्वाचे आकडे आहेत, जे वारंवार विचारले जात आहेत तेच पाठ करायचे, तर ते आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे। देशाच्या क्षेत्रफळापैकी बघा महाराष्ट्र 9.36% भूभाग व्यापलेला आहे महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र हा अख्ख्या भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा आहे। पहिला क्रमांक कुणाचा लागतो तर राजस्थान, दुसरा क्रमांक कुणाचा लागतो मध्य प्रदेश, कुणी विचारू द्या लगेच सांगा। महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकाचा आहे आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 550 च्या जवळपास असं लक्षात ठेवायचं असतं। 550 किलोमीटर स्क्वेअर ने आपला महाराष्ट्र मध्य प्रदेश पेक्षा कमी आहे। तुलनात्मक अभ्यास करा, त्याच वेळेस तुम्हाला लक्षात राहील 1 मे 1960 या दिवशी संख्या होती आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची 26, सद्यस्थितीमध्ये आहे 36। सर मग 1 मे 1960 ही तारीख का विचारतात? बरं, हीच तारीख का इथे तुम्ही टिपलेली आहे? कारण त्याचं असं आहे की आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती 1 मे 1960 ला। 1 नोव्हेंबर 1956 मध्ये मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती होती। तिथून मग पुढे 1 मे 1960 ला गुजरात हा भाग वेगळा करण्यात आला आणि आपला हा भगव्या कलरचा महाराष्ट्र जो आहे त्याची निर्मिती झालेली 1 मे 1960 ला। तारीख 1 मे 1960 आणि तेव्हा 26 जिल्हे होते प्लस 10 त्यामध्ये करायचे, झाले किती? 36 जिल्हे झाले। आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश दोघांना जर एकत्रित केलं तर ते सुद्धा 36च होतं। आणि असा प्रश्न विचारलेला एमपीएससी मध्ये की पुढील विधानांचा विचार करा की महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे असून भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यांची संख्या सुद्धा एकच आहे। म्हणजे ते 36 आकडा नव्हता दिला, फक्त असं विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकूण जेवढे जिल्हे आहेत तेवढेच आपल्या भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यांची संख्या आहे। तर ते योग्यच आहे 36, कारण काय की 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश इज इक्वल टू किती झाले? 36। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, भारतामध्ये 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश। सर 8 केंद्रशासित प्रदेश जरा सांगा ना काय असतात? तर केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय की केंद्र त्या ठिकाणी काय करत आहे? शासन करत आहे। नावातच अर्थ आहे मित्रांनो। सर एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, जुन्या पुस्तकात 9 दिलेले आहेत। जुने पुस्तक कशाला वाचतो सोन्या? 8 केंद्रशासित प्रदेश कुठकुठले जरा सांगा ना सर आम्हाला समजून। तर लद्दाख आहे, लद्दाख नंतर काय येतं? जम्मू काश्मीर येतं। लद्दाख आणि जम्मू काश्मीर या दोनही केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या ज्या आहेत लेह आणि श्रीनगर यांना जोडणारा जो खिंड आहे त्याला काय म्हटलं जातं? खिंड। खिंडलाच काय म्हणतात तर पॅसेज असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, किंवा अजून त्याला खिंडीला हिंदीमध्ये माझ्या लक्षात नाहीये, दर्रा, दर्रा म्हटलं जातं। तर हा जो दर्रा आहे लेह आणि लद्दाख या दोघांना जोडणारा जोजिला, नाव कसं आहे? जोजिला। इथे दिसतंय तुम्हाला जोजिला। जर मी झो पासून जर उच्चार बघितला आपण तर 2 जिल्हा असंही करू शकतो की नाही? 2 जिल्हे म्हणजे कोणकोणते 2 जिल्हे? लेह आहे आणि लद्दाख आहे, या दोन्हीही राजधान्या। महाराष्ट्राचा भूगोल पाहत आहोत आपण केंद्रशासित प्रदेशाबाबत बोलत होतो। सर्वात उत्तरेला काय आहे तर लद्दाख, त्यानंतर जम्मू काश्मीर। लद्दाख आणि जम्मू काश्मीर या दोनही केंद्रशासित प्रदेशाच्या ज्या राजधान्या आहेत त्या 2 केंद्रशासित प्रदेशाच्या राजधान्यांना जोडणारी जी खिंड आहे ज्याला पॅसेज असं म्हटलं जातं, ती खिंड कुठली आहे? मगाशी मी सांगितलं होतं, थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं आहे, ती जोजिला। जोजिला कसं लक्षात ठेवायचं? 2 जिल्हे, 2 जिल्हे। आता 2 जिल्हे म्हणजेच काय तर 2 राजधान्या, जोजिला असा उच्चारही होतोय ना, त्यानुसार आपण लक्षात ठेवू शकतो। तर सर्वात क्षेत्रफळाने मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लद्दाख आहे। त्यानंतर जम्मू काश्मीर आहे। जम्मू काश्मीर त्याच्या दक्षिणेला म्हणजे खाली आहे। जम्मू काश्मीरची राजधानी
श्रीनगर एकूण विधानसभा सदस्य संख्या 107 आहे. 2 महिलांसाठी आरक्षित त्या ठिकाणी सदस्य संख्या आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांची जी निर्मिती झाली होती 31 ऑक्टोबर 2019 रोजी झाली होती. त्यापूर्वी एकूण 7 केंद्रशासित प्रदेश होते, त्यानंतर 9 झाले आणि मग पुढे अजून 2 केंद्रशासित प्रदेश जे आहेत जे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत, गुजरातच्या जवळ आहेत. असे 2 केंद्रशासित प्रदेश कोणते? तर दादरा नगर हवेली आणि दीव दमन या दोघांना एकत्रित करण्यात आलं 2020 असं लक्षात ठेवा. केव्हा? तर 26 जानेवारी 2020. हे सगळं पुसून काढतो मी आता. आपण आपल्या लेक्चरला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. फक्त एवढंच लक्षात ठेवा की 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, 28 राज्य आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत सद्यस्थितीमध्ये 2024 मध्ये. पूर्वी किती होते? 26 होते. किती तारीख? 1 मे 1960. 1 मे 1960 हीच तारीख का विचारली जाते? कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. जिल्हा परिषदा एकूण 34 आहेत. सर हे पाठ करायचे आहेत का हे सगळे आकडे? सोन्या, तू जर जिल्हा परिषदेचा फॉर्म भरलेला असेल मग विचारलं जाईल. जिल्हा परिषदेच्या परीक्षेमध्ये विचारलंय की नाही बघा तुम्ही. ते जे आन्सर की आलेले आहेत त्यामध्ये बघा 34 जिल्हा परिषदा उत्तर हेच आहे त्याचं. महानगरपालिका 100% कुठलीही परीक्षा असो पाठच करावा लागेल. का? कारण आत्ताच लेटेस्ट अपडेट आहे. जालना महानगरपालिकेची नवीन निर्मिती झालेली आहे. त्याच्यापूर्वी इचलकरंजी महानगरपालिका आणि त्याच्यापूर्वी एकूण महानगरपालिकांची संख्या किती होती? 27 होती. सद्यस्थितीमध्ये किती आहे? 29 आहे. त्यामुळे आपल्याला आकडेवारी विचारलेली, नगर परिषदेमध्ये विचारलेलं आहे. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी 3 शिफ्ट मध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत मित्रांनो. त्याचसोबत बघा पुढचा प्रश्न, पुढचा 358 तालुके, एकूण तालुक्यांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. सर्वसाधारण परीक्षेमध्ये विचारला जातो. सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी विसरतो. कसं विसरतो? तर या ठिकाणी 358 तालुके आहेत पण 351 करून टाकतो. का? कारण पंचायत समित्या एकूण 351 आहेत. किंवा आपण पंचायत समित्या जर विचारल्या तर आपल्याला असं वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये एक पंचायत समितीनुसार 351 नसून तर 358 आहे. कारण तालुक्यांची संख्या किती आहे? 358. चुकीचं आहे मित्रांनो. किती आहे? तर 351 पंचायत समित्या आहेत. म्हणून हे आकडे महत्वाचे. हे आकडे पाठ करणं गरजेचं आहे. हे आकडे यावरच प्रश्न विचारले गेलेले आहेत. समुद्र किनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे आणि दक्षिणोत्तर सुद्धा 720 किलोमीटर लांबीचा. सर कसं असं बोलताय तुम्ही? चुकतंय काहीतरी. कारण जर आपण इथं बघितलं लक्षपूर्वक तर उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? 720 किलोमीटरचा. आत्ताच तुम्ही सांगितलं. आणि समुद्र किनारा किती आहे? 720 किलोमीटरचा. कशाला आम्हाला फसवताय सर? बघा ना तुम्ही, किनारा किती आहे आणि या ठिकाणी उत्तर दक्षिण विस्तार किती आहे आणि दोघांमध्ये अंतर कुणाचं कमी वाटतंय? तर या ठिकाणी समुद्र किनाऱ्याचं अंतर कमी वाटतंय आपल्याला. तसलं नाहीये ते. हा दंतूर प्रकारचा किनारा आहे. दंतूर म्हणजे आत बाहेर आत बाहेर आत बाहेर अशा प्रकारचा हा किनारा आहे. म्हणून हा 720 किलोमीटरचा आहे. आणि हा जो उत्तर दक्षिण विस्तार आहे हा सुद्धा 720 किलोमीटरचा आहे, परंतु हा सरळ आहे आणि हा दंतूर आहे. विचारलाय ना सोन्या? अरे मुख्य परीक्षेला विचारला हा प्रश्न एमपीएससीच्या, की सांगा की आपला समुद्र किनारा जो आहे कोकण समुद्र किनारा हा कशा प्रकारचा आहे? दंतूर. त्यात पर्याय दिलेला दंतूर. डोळे झाकून त्या ठिकाणी क्लिक करायचं. दंतूर म्हणजे आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. मग इथे बघा पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटरचा. किती आहे? 800 किलोमीटरचा हा पूर्व पश्चिम विस्तार आहे मित्रांनो. मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्तर दक्षिण विस्तार आणि पूर्व पश्चिम विस्तार यानुसार अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आपल्या महाराष्ट्रातून किती गेलेले आहेत? अक्षरवृत्त म्हणजे आडवे असतात. प्रत्येक अक्षरवृत्तांच्या दरम्यानचं अंतर 111 किलोमीटर आहे. विषुववृत्त हा आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठा अक्षरवृत्त आहे. विषुववृत्तापासून जसं आपण उत्तरेला जाऊ तसं एक 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 अक्षरवृत्त वाढत जातो आणि आपल्या भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी मधून म्हणजे शेवटचं टोक 8व्या अक्षरवृत्तावर आहे. आपला भारत कुठे आहे? उत्तर गोलार्धात आहे. आपला भारत कुठे आहे? तर पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर काढायचं असेल तर कुठला प्रश्न काय उत्तर येणार आहे त्याचं? की आपला भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे सर. मग महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्र सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धामध्येच असणार आहे ना सोन्या. असं काय करतोस तू? आणि त्यानुसार बघा एकूण अक्षरवृत्त गेलेले आहेत आडवे आपल्या महाराष्ट्रामधून 7. कारण काय? 2 अक्षरवृत्तांच्या दरम्यानचं अंतर 111 किलोमीटर असतं. मग 7 पेक्षा जास्त जाणार आहेत का? नाही जाणार. 720 किलोमीटर लांबीचं आपलं उत्तर दक्षिण विस्तार आहे ना सोन्या. आणि बघा रेखावृत्तीय विस्तार 800 किलोमीटर. त्यानुसार एकूण 8 हे रेखावृत्त गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामधून आणि आडवे अक्षरवृत्त असतात. एकूण 7 अक्षरवृत्त आपल्या महाराष्ट्रामधून गेलेले. मग तेच विचारलं जातं अक्षरवृत्तीय विस्तार
पर्याय दिलेलं असतं 15 डिग्री उत्तर ते 22 डिग्री एक उत्तर. सगळं फिरल्यासारखं वाटतं, कारण हे आयुष्यात कवा वाचलेलं नाहीये. सोन्या कॉप्या करून पास झालेला आहे, भावानी कॉप्या पुरवलेल्या आहेत त्याला, मोठमोठ्या भावांनी, बरोबर आहे ना. तसा तो पास झालेला आहे. त्याला काय कळणार अक्षर उत्तर रेखावृत्त. मी आहे ना सोन्या, समजून सांगतो, लक्षपूर्वक बघ. इथे बघ पुढचा भाग, इथे आहे विषुववृत्त. हे विषुववृत्त आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठं अक्षरवृत्त आहे आणि त्याला आपण 0 डिग्री अक्षरवृत्त असं मानतो आणि त्यालाच आपण विषुववृत्त असं म्हणतो. सर त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात? अरे सोन्या तुला मराठीतून येणार आहे ना, मग मराठीतून पहिले ते शब्द नीट समजून घे. पुढचा भाग इंग्लिश मधला नंतर बघू. तुला मराठीतून द्यायची प्रश्नपत्रिका, इंग्लिश मधून काय म्हणतात उगाच काहीतरी. बघा 0 डिग्री विषुववृत्त. जसजसं आपण उत्तरेला जाऊ तसतसं एक अक्षरवृत्त वाढत चाललेलं. असे किती 90 अक्षरवृत्त असतात. इथं 90वा अक्षरवृत्त आहे. जसजसं आपण दक्षिणेला जाऊ विषुववृत्ताच्या तसं 1 2 3 4 5 6 असे किती तर 90 अक्षरवृत्त दक्षिणेला आहेत. मग हे 90 आणि हे 1 झाले किती सोन्या? 181 अक्षरवृत्त. किती झाले? 181. मग आपल्याला झोपेतून उठवल्यावर जरी प्रश्न विचारला की सांग सोन्या एकूण अक्षरवृत्त किती? 181 अक्षरवृत्त. पर्याय दिलेलं असतं 180, पर्याय दिलेलं असतं 360, पर्याय दिलेलं असतं 90. सगळे आकडे वाचलेले असतात. तिथं फिरल्यासारखं वाटतं, तसलं नाहीये ते. इथे किती आहेत? 181. आणि कन्सेप्च्युअल समजल्याशिवाय आपल्याला उत्तर येणार आहे का? नाही येणार. मग कन्सेप्ट काय आहे? सर्वात मोठं विषुववृत्त, सर्वात मोठं अक्षरवृत्त कोणतं आहे? ते म्हणजे विषुववृत्त आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर जसं आपण उत्तरेला जाऊ तसं 1 2 3 4 5 6 आपला भारत जो आहे 8व्या अक्षरवृत्तावर, हे दक्षिणेचा भाग आहे. हा भाग बघा कन्याकुमारी. जसं आपण उत्तरेला जाऊ 1 2 3 4 5 6 15 पर्यंत पोहोचलो. इथं 15 आपलं सिंधुदुर्गचं खालचं टोक जे आहे ते 15व्या अक्षरवृत्तावर आहे. जसं आपण उत्तरेला जाऊ 1 2 3 4 5 22 पर्यंत गेलो तर 22व्या अक्षरवृत्तावर आपल्या महाराष्ट्राचं नंदुरबारचं वरचं टोक आहे. म्हणजेच काय झालं? 22 आणि 15 यांच्या दरम्यान आपला महाराष्ट्र जो आहे तो विस्तारलेला आहे आणि त्याची एकूण लांबी किती? 720 आहे. समुद्र किनारा सुद्धा 720, उत्तर दक्षिण लांबी सुद्धा 720. आणि अशा प्रकारे याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्त विस्तार असं म्हटलं जातं. मग सर रेखावृत्तीबाबत थोडंसं जरा समजून सांगा. इथं आहे 0 डिग्री रेखावृत्त आणि हे गेलेले ग्रीनविच टाइम, यालाच म्हटलं GMT असं म्हटलं जातं. अरे ब्रिटन मधून गेलेले ते, बरोबर आहे की नाही? आणि मग इथून आपला भारत कुठे आहे? पूर्वेला आहे ना, म्हणून त्याला पूर्व गोलार्धात असं म्हटलं जातं. भारत कुठे आहे आपला? पूर्व गोलार्ध, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. पर्याय दिलेलं असतं. भारत हा दक्षिण पूर्व गोलार्धामध्ये आहे, भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, भारत हा पश्चिम पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि भारत हा दक्षिण उत्तर गोलार्धामध्ये आहे. अरे उत्तर काय त्याचं? फिरल्यासारखं वाटत आहे, कारण काय की नीट वाचलं नाहीये, फक्त काय केलेलं आहे? पाठांतर केलेलं आहे, म्हणून फिरल्यासारखं वाटतं. खरं उत्तर त्याचं काय आहे? उत्तर पूर्व गोलार्ध आपला भारत आहे. म्हणून ज्यावेळेस अक्षरवृत्तीय विस्तार सांगितला जातो ना त्यावेळेस उत्तर अक्षरवृत्त सांगितलं जातं. आणि ज्यावेळेस रेखावृत्तीय विस्तार सांगितला जातो ना आपल्या भारताबद्दल म्हणा किंवा कुठल्या राज्याबद्दल म्हणा किंवा मी आता कुठं उभा आहे त्याबद्दल जरी काढायचं असेल तरी सुद्धा काय की मी पूर्व रेखावृत्तावर उभा आहे आणि उत्तर अक्षरवृत्तावर उभा आहे. कळतंय तुम्हाला? त्यानुसार आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढच्या भागाकडे जाऊया. सर हे जगाचा मॅप जरा समजून सांगा. अरे सोन्या तुला जायचंय चंद्रावर, मंगळाचा अभ्यास कशाला करतोय? जगाचा एखादा प्रश्न येणार आहे आणि त्याबाबत सुद्धा आपण महत्वाचे 50 अति संभावित प्रश्न घेणार आहोत, त्याचं जबरदस्त एक्सप्लेनेशन घेणार आहोत. एकही मार्ग जाऊन देणार नाही. फक्त जॉईन करायचंय मित्रांनो. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगायचं आहे जिओग्राफी, हिस्ट्री, सायन्स, पॉलिटी हे सगळं इंग्लिश मधून सांगितलं, पण काय अडचण नाहीये. आपलं जिओग्राफी म्हणजे भूगोल आहे, इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्रावर पंचायत राज पंचवार्षिक योजना यावर प्रश्न विचारला जातो. पॉलिटी पंचायत राज 3 ते 4 प्रश्न त्याच्यावर असतात. राज्यशास्त्र कलमांवर प्रश्न विचारले जातात. कन्सेप्च्युअल समजून सांगितलं जाणार आहे आपल्या या बॅच मध्ये. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा मित्रांनो. लेक्चर आवडला असेल लगेच लाईक करा. पुढे जाऊया. बघा पुढचा भाग लगेच आपल्याला कव्हर करायचा आहे. हा आहे जगाचा, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला अक्षरवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार बघायचा आहे आपल्याला. 15व्या अक्षरवृत्तावर उत्तरेच्या आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचं खालचं टोक, त्याचसोबत नंदुरबारचं सर्वात वरचं टोक 22 डिग्री 6 मिनिट 3 अक्षरवृत्तावर आहे. परंतु कुठल्या उत्तर अक्षरवृत्तावर आहे हे सुद्धा उत्तर.
ते सुद्धा उत्तर आरसोन्या ते मगाशी मी तुला समजून सांगितलं की नाही, हे आहे विषुववृत्त. विषुववृत्ताच्या उत्तरेला जेवढे अक्षरवृत्त आहेत ते उत्तर अक्षरवृत्त असतात आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला जेवढे अक्षरवृत्त असतात ते दक्षिण अक्षरवृत्त असतात. आपला भारत उत्तर गोलार्धात आहे, म्हणजेच काय की उत्तर अक्षरवृत्तावर येणार की नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अक्षरवृत्त जे 15 डिग्री 44 मिनिट 3 अक्षरवृत्त हे कुठलं तर उत्तर अक्षरवृत्त आहे. मग 22 डिग्री 6 मिनिट 3 अक्षरवृत्त हे काय, हे सुद्धा उत्तरच अक्षरवृत्त आहे सोन्या. कळतंय का तुला? मग पुढे जाऊया. इथे दिलेलं ना बघा, उत्तर उत्तर, खोटं कशाला बोलणार मी, समजून घ्यायचं. पुढे येणार बघा, रेखावृत्तीय विस्तार आहे. रेखावृत्त इथून सुरू होतो, इथे संपतो आपला महाराष्ट्र. मग 72व्या रेखावृत्तावर, आणि तेही कुठल्या तर पूर्व 72व्या रेखावृत्तावर आपल्या महाराष्ट्राचं हे पालघरचं टोक आहे. गडचिरोलीचं हे जे टोक आहे ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्तावर. सर पूर्व का दिलेलं आहे आणि इथं सुद्धा पूर्व का दिलेलं आहे? आरसोन्यात तुला मगाशी सांगितलं होतं मी की हे विषुववृत्त आहे, हे ग्रीनविच जीएमटी आणि इथे 0 डिग्री आहे, हे जीएमटी हे रेखावृत्त आहे. आणि याच्या पलीकडे हे सगळे पूर्वेकडील, याच्या पलीकडे या ठिकाणी हे सगळे पश्चिमेकडील. आपला भारत इथे आहे, याचा अर्थ काय आहे की पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणजेच काय, अक्षरवृत्त उत्तरच येणार आणि रेखावृत्त पूर्वच येणार. भले ते या ठिकाणचं असू द्या किंवा हे असू द्या, पूर्वच येणार. पुढे जाऊया बघा आपण. अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार फक्त 72 आणि 80 असं लक्षात ठेवा. आणि एकूण रेखावृत्त आपल्या महाराष्ट्रातून किती गेलेले आहेत तर एकूण 8 रेखावृत्त आपल्या महाराष्ट्रातून गेलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामधून अक्षरवृत्तांची संख्या किती आहे तर 7 अक्षरवृत्त आपल्या महाराष्ट्रातून गेलेले आहेत. खोटं वाटत असेल तर मोजून बघा, पॉज करा व्हिडिओ. पुढे जाऊया, पुढचा भाग. तेच सांगितलं मगाशी मी, फक्त कसं आहे की चित्र बघून आपल्याला लक्षात येतं. बघा ना, आपण चित्र बघतो की नाही झूम करून, फोटो बघतो की नाही सोन्या, तू झूम करू बघतो की नाही, तसंच बघ या ठिकाणी झूम करून तुझ्या लक्षात राहील. हे सुद्धा झूम करून बघ. आपला महाराष्ट्र कुठं आहे? हे गेलं कर्कवृत्त, इथून गेलेला आहे कर्कवृत्त. कर्कवृत्त आपल्या महाराष्ट्रातून गेलाय का सोन्या? नाही गेला. प्रश्न आला कर्कवृत्तावर, डोळे झाकून महाराष्ट्र दिसला, क्लिक केला, उडला. उत्तर चुकीचं. इथं महाराष्ट्रामधून न जाता 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं आहे. सर कर्कवृत्त म्हणजे काय, जरा तेही समजून सांगा. अरे सोन्या, ही पृथ्वी आहे, पृथ्वीला इथं विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला या ठिकाणी कर्कवृत्त आहे 23.5 डिग्री. किती? 23.5. दक्षिणेला मकरवृत्त आहे, हे सुद्धा 23.5 डिग्री. किती? 23.5 डिग्री. आणि या दोघांच्या मध्ये जे सूर्याचं भासमान भ्रमण असले ते पुस्तकी भाषा वापरू नका. सोन्या, सूर्यप्रकाश पडतोय ना समोरच आहे की नाही, सूर्यप्रकाश पडतोय. जास्तीत जास्त उष्णता इथंच मिळते वर्षभर. कवा उत्तरेला असतो सूर्य, कवा दक्षिणेला असतो सूर्य. आता सध्या दक्षिणेला आहे का? नाही. आता सध्या उत्तरेला आहे का? नाही. मग कुठे आहे सूर्य ते तुम्ही शोधा, सांगा मला कुठे आहे. कमेंट्स करायची आहे. सर्वात मोठा दिवस 22 डिसेंबर, लक्षात आहे की नाही? याचा अर्थ काय झालं की सूर्य जर दक्षिणेला असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उष्णता मिळणार आहे का? त्याला नाही मिळणार. म्हणजेच काय झालं, हिवाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. याचाच अर्थ काय झालं की सूर्य हा पॅरलल आहे दक्षिण गोलार्धाला, म्हणजे इथं आहे पॅरलल. बरोबर आहे, म्हणजेच मकरवृत्ताला पॅरलल आहे. ज्या वेळेस सूर्याची किरणे मकरवृत्ताला पॅरलल असतात त्यावेळेस डोळे झाकून समजायचं काय की 22 डिसेंबर चालू आहे. ज्या वेळेस सूर्याची किरणे ही कर्कवृत्ताला पॅरलल असतात, डोळे झाकून समजून घ्यायचं. 6 महिने प्लस करायचे, 21 जून त्यावेळेस तारीख आहे. आणि त्याच्या पलीकडे सगळे सूर्यकिरणे हे तिरकी पडलेली असतात, म्हणून याला कर्कवृत्त असं म्हटलं जातं, याला मकरवृत्त असं म्हटलं जातं. आणि कर्कवृत्तच्या दक्षिणेला म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजेच काय झालं की कर्कवृत्ताच्या दक्षिणेला आपला महाराष्ट्र आहे. बस सर आम्हाला समजून सांगा ना जरा की एकूण कर्कवृत्त किती आहेत, म्हणजे किती राज्यांमधून गेलेले आहेत. तर इथं बघ, इथंच बघ, जाऊ दे इथंच बघ. इथं काय दिसतंय आपलं राजस्थान, राजस्थानचं खालचं टोक आहे, हे आहे गुजरात. त्यानंतर मध्य प्रदेश, सर्वात जास्त अंतर जे आहे कर्कवृत्ताचं ते मध्य प्रदेश मधून गेलेलं आहे. त्यानंतर बघा इथं आहे छत्तीसगड, जे छत्तीसगड आपल्या राज्याच्या 2 जिल्ह्यांना लागलेलं आहे. 2G, पार्लेला पण जी लावतात आता, त्याचप्रमाणे 2G. कुठले 2G तर ते आपले गडचिरोलीला जी येते, आणि त्याचसोबत गोंदिया, दरकेसा या ठिकाणी विसरतात. दरकेसा इथं आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा कुठे आहे तर गोंदियामध्ये आहे. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे तर आपल्या 20व्या शतकाच्या शेवटी, म्हणजेच 1999 ला झालेली आहे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती. त्याचसोबत गडचिरोली इथं आहे बघा 2G. गडचिरोली हा टोक जो आहे तो बाहेर निघालेला आहे. याचाच अर्थ काय झाला की सर्वात पूर्वेकडील राज्य पुढील पैकी कोणतं, सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, तिथं 2G पण दिलेले असतात.
गडचिरोली आहे, गोंदिया आहे, कन्फ्यूज होतो. अरे सोन्या, इथून याच सीमेवरून वाहणारी नदी इंद्रावती नदी जी सिरोंच्या मध्ये येते आणि या प्राणहिता नद्यांना येऊन मिळते. प्राणहिता नदी म्हणजे 3 नद्यांचा संगम आहे. पैनगंगा, वैनगंगा, वर्धा. सर तुम्ही नेमकं काय शिकवताय आम्हाला? नदी प्रणाली शिकवत आहात की स्थान विस्तार शिकवत आहात? अरे सोन्या, जसं लक्षात आलं तसं बोलणं गरजेचं आहे की नाही? तिथे तर मी ते शिकवणारच आहे ना. पुढे बघ, 800 किलोमीटर पूर्व पश्चिम विस्तार, उत्तर दक्षिण विस्तार 720 किलोमीटर आहे. नेमकं काय चाललं होतं? कर्कवृत्ताबाबत चाललं होतं. कर्कवृत्त गेलेलं आहे गुजरात, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड. छत्तीसगडचे 2 आपल्याला छत्तीसगड या राज्याला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर बघा पुढे काय येतं तर इथे झारखंड आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आहे, पश्चिम बंगाल नंतर त्रिपुरा आणि मिझोराम. एवढ्या राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि त्याच्या दक्षिणेला आपला महाराष्ट्र आहे. म्हणजेच काय झालं की सूर्याची किरणे आपल्या महाराष्ट्रामध्ये लंबरूप पडत असतात. कळतंय का तुम्हाला? म्हणजेच काय झालं, हा अख्खा प्रदेश जो उष्णकटिबंधीय प्रदेश सारखा प्रदेश तयार झाला. उष्णता जास्तीत जास्त आहे, पाऊस जास्तीत जास्त पडत असतो, जमीन चांगली आहे, सुपीक आहे, सगळं काही. जॉबच नाहीये, आणि जॉब नाही म्हणून लग्न व्हायना. कळतंय का तुम्हाला? एकूण लिंग गुणोत्तर किती आहे सोन्या महाराष्ट्राचं? दर हजारी, अरे 1000 पुरुषांमागे 929 एवढं लिंग गुणोत्तर आहे. या 71 जणांचं होणार काय जर मायनस केलं तर? ह्या 929 जणांना तर मिळणार, पण पुढे 71 जणांचं होणार काय? आणि त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता फक्त जॉबसाठी कॉम्पिटिशन नाहीये, अरे आयुष्य जगण्यासाठी कॉम्पिटिशन आहे. पुढे काहीतरी होईल ना. बरं, 929, 71. सर इथून जिथपर्यंत तुमची नजर जात आहे तिथपर्यंत माझी जागा आहे. अरे सोन्या, लग्न व्हायना तुझं? का व्हायना लग्न? जॉब मिळून घे. सर गाव जाऊंगा, मोठ्या प्रमाणात शेती आहे, शेती करल, घरचे काँग्रेस उपटायला होतील. जॉब महत्वाचा आहे. गावामध्ये तुझे IT पार्क आहे का? गावामध्ये काय आहे? काहीच नाहीये. तिथं पानटपरी चालू करावं लागेल, मावा घासत बसावं लागेल. लय महत्वाचं आहे. आता जागा सुटलेल्या आहेत, या जागांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थी तयारी करत आहेत. सगळं असंच येणार आहे, गॅरंटेड असंच येणार आहे. शब्द आहे आपला. एकही प्रश्न या व्हिडिओजच्या मागे म्हणजे या व्हिडिओजच्या बाहेर जाणार नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा मित्रांनो. हे बघा, एकूण कर्कवृत्त आणि एक्सपिरियन्स आहे, उगाच सांगत नाही सोन्या. व्हिडिओ बघायचा, स्थान विस्तारावर प्रश्न बघायचे, प्रश्न इथून आलेले की नाही बघायचे. कुणीही काढू द्या, कुठल्याही परीक्षेत स्थान विस्तार इथूनच येणार. सरळ सेवा गट ब, गट क आणि गट ड सगळे प्रश्न इथूनच येणार. बाकी गट अ जर विचारात घेतला MPSC तर थोडेसे कन्सेप्च्युअल प्रश्न असतात, तुलनात्मक प्रश्न असतात, त्यासाठी थोडंसं डीप मध्ये अभ्यास करावा लागतो. इथे आपल्याला गट ब, गट क, गट ड सगळं इथूनच येणार. पुढे जाऊया आपण. पुढचा भाग क्षेत्रफळ. किती वेळा सांगितलं सोन्या पाठ कर? अरे पाठच करावं लागेल तुला. 3,07,713. सर पाठ व्हायना. अरे सोन्या, डोळे बंद कर, 3 वेळा फक्त उच्चार, आणि तेही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने. नावं कशी लक्षात राहतात तुझ्या, तसं हे सुद्धा लक्षात राहील. घाबरू नकोस. 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर हे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि विचारतातच म्हणून पाठ करायचं. बाकी सर मध्य प्रदेशचं पाठ करू का? कशाला करतोयस? एकूण किती आहे? 550 किलोमीटर स्क्वेअर. जास्त आहे मध्य प्रदेशचं. सर राजस्थानचं करू का? गरजेचं आहे का? विचारलंय का? नाही. मग त्यासाठी क्वेश्चन पेपर अनालिसिस करायला पाहिजे. क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं का महत्वाचं आहे? कारण विचारले कसे जातात प्रश्न बघा. या वर्षी समजा महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावर प्रश्न विचारलेला असेल, पुढच्या वर्षी काय विचारणार? तर भारतामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? त्याच्या पुढच्या वर्षी काय विचारणार? तर भारतामध्ये महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचा जो किती टक्के भूभाग आपल्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे, 9.36% भूभाग. तसलंही नाही लक्षात राहिलो तर केवळ 10% तरी लक्षात ठेव सोन्या, त्याशिवाय पर्याय नाहीये. इथं महाराष्ट्राचं विचारलेलं आहे, आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे, त्यासाठी क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुला कळेल की राजस्थानची आकडेवारी पाठ करू की मध्य प्रदेशची करू की क्षेत्रफळानुसार आपल्या महाराष्ट्राची आकडेवारी पाठ करू. तर महाराष्ट्राची कर. कारण काय, यावर 7 ते 8 वेळा प्रश्न विचारले. हे कुठं कळल किंवा हे कुठं मिळेल तुला? 44,000 प्लस आपले पुस्तक एक आत्ता मार्केटमध्ये आहे महाराष्ट्र पब्लिकेशनचं, लगेच घे सोन्या. आणि त्याच्या खाली स्पष्टीकरण बघा, बऱ्यापैकी सगळंच काही दिलेलं आहे त्यामध्ये. जास्तीत जास्त स्पष्टीकरण त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि त्याची सिरीज आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा आपण चालू केलेली आहे.
ती सिरीज फक्त बघायची तुला लाईव्ह आणि पुस्तक घ्यायचं आहे. सगळे क्वेश्चन्स घेता येतील का 44,000 प्लस? त्यासाठी तुला पुस्तक घ्यावं लागेल आणि त्याचं स्पष्टीकरण बघावं लागेल. बऱ्यापैकी सगळं काही कव्हर होणार आहे तुझं, घाबरू नकोस तू. 3ऱ्या क्रमांकाचा आपला महाराष्ट्र आहे, यावर प्रश्न विचारलेला आहे. पुढचं बघा, इथं दिलेलं आहे मॅप. मी काय सांगितलं होतं सुरुवातीलाच की मॅप शिवाय आपल्याला पर्याय नाहीये, मॅपनेच बघायचं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान प्रथम क्रमांकाचा आहे, एवढंच लक्षात ठेव. कशाला आकडे पाठ करत बसलेला आहे? विचारलंय का? नाही. आणि हे कुठं कळणार आहे? 44,000 प्लस इथं कळणार आहे. मध्य प्रदेश 2ऱ्या क्रमांकाचा आहे. कसा विचारला जातो प्रश्न की पुढील पैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम लावा राज्यांचा. पहिला वाचलाय मी राजस्थान. आपला महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकाचा आहे. या 2 गोष्टींवर सुद्धा तुम्हाला 4 पैकी 1 पर्याय मिळून जातो. मध्य प्रदेश 2ऱ्या क्रमांकाचा आहे, 3ऱ्या क्रमांकाचा आपला महाराष्ट्र. अजून प्लस मध्ये काय लक्षात ठेवायची? आकडेवारी नाही लक्षात ठेवायची, फक्त महाराष्ट्राची आकडेवारी लक्षात ठेवायची. आणि मध्य प्रदेश कितीने जास्त? 550च्या जवळपास. सर तुम्ही चुकीचा आकडा सांगा. अरे जवळपास पाठ कर सोन्या, तिथं उत्तरात येतं ते. टेन्शन घ्यायचं नाही राव. प्रादेशिक विभाग कोकण 7 जिल्हे आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र खानदेश एकूण किती आहेत? हे 5 आणि हे 5, 10 जिल्हे आहेत. म्हणजे 5 कुठले? नाशिक प्रशासकीय विभाग आणि दक्षिणेला असलेला कुठला? तर पुणे प्रशासकीय विभाग. दोघांना एकत्रित केला झाले 10 जिल्हे. इथं आहेत 10 जिल्हे, इथं आहेत 7 जिल्हे, इथं आहेत मराठवाड्यामध्ये. म्हणजेच काय, आजचा जो छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे ते 8 जिल्हे या मराठवाड्यामध्ये आहेत. आणि विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत सर? तर 6 नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आणि 5 अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. 6 नागपूर आणि 5 अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. अशा प्रकारे एकूण किती झाले रे? तर 5 अधिक 6 इज इक्वल टू 11. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पण सर मी ते पुस्तक वाचलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये मला जे आहे ना ते एकूण 5 प्रादेशिक विभाग दिसत आहेत. काय करू मी? अरे सोन्या ते तसलं पुस्तक वाचू नकोस. आर्थिक पाहणी अहवाल जो आहे महाराष्ट्राचा त्यामध्ये दिलेले एकूण प्रादेशिक विभाग किती आहेत? 4 आहेत. खानदेश हा सुद्धा भाग कशाचा आहे? तर पश्चिम महाराष्ट्राचाच भाग आहे. काही पुस्तकात दिलेलं आहे खानदेश वेगळा, परंतु नाही. मॅपमध्ये सुद्धा वेगळं दिलेलं आहे, परंतु ते तसं नाही. ठीक आहे. मग हे प्रादेशिक विभाग एकूण किती आहेत जिल्ह्यानुसार तेही लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. मग आता प्रादेशिक विभाग बघितले, प्रशासकीय विभागही बघून घेऊया. कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक, औरंगाबाद म्हणजेच काय छत्रपती संभाजीनगर आता नवीन नाव आहे. अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग. एकूण किती झाले रे? 6 प्रशासकीय विभाग झाले. यातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने कोणता? सर्वात छोटा क्षेत्रफळाने कोणता? सर्वात जास्त जिल्हे कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत? सर्वात कमी कुठे आहेत? आणि जर क्रम विचारला तर ते कसं काय कळेल? एवढ्यावर कळेल का? सोन्यात थांब जरा, पुढे जाऊया आपण. बघ जरा इथे पुढचंच आहे. इथं बघा प्रशासकीय विभाग जिल्हे दिलेले आहेत. आपण ज्या जिल्ह्यामधून भरलेला आहे तिथे जायचं. समजा मी बीड मधून भरलेला आहे फॉर्म परीक्षेसाठी, तर मी काय करणार? मग बीड कोणत्या प्रशासकीय विभागात येते? छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये येते की नाही? मग आपल्याला ते लक्षात असायला पाहिजे. मग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाबाबत अधिक माहिती काय काय आहे? क्षेत्रफळाने सर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. सांग बरं तालुके किती? सर एकूण तालुके 76 आहेत. सांग बरं एकूण जिल्हे किती आहेत? सर 8 आहेत. सांग बरं एकूण 6 प्रशासकीय विभागांपैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने, जिल्ह्याने, तालुक्याने कोणता? तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. सांग बरं ही आकृती कोणाची, कोणत्या प्रशासकीय विभागाची? ही आकृती सुद्धा दिली जाते. आकृती म्हणजे मॅप दिलेला असतो आणि तुम्हाला सांगितलेलं असतं की सांग सोन्या की हा जो प्रशासकीय विभाग आहे तो कोणता आहे, कुठल्या प्रशासकीय विभागाचा मॅप आहे. त्यासाठी आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याला जरा झूम करा, त्याच्या आसपास बघा. नुसतं मोबाईल हातात घेऊ नका, फोटो झूम करत बसू नका. हे झूम करा, हे मॅप झूम करा. आणि या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाच्या आग्नेयेला पुढील पैकी कोणते राज्य लागून आहेत? अरे सोन्या कर्नाटक सुद्धा आहे आणि तेलंगणा सुद्धा आहे. कारण नांदेडला कर्नाटक सुद्धा लागलेला आहे आणि तेलंगणा सुद्धा लागलेला आहे. तेलंगणाला एकूण किती? तर 4 जिल्हे लागलेले आहेत. नांदेड आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. पुढे येणारच तेही बघू. हे फक्त तुम्ही झूम करून आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहोत ते झूम करून बघा. जिल्ह्यावर प्रश्न विचारला जातो. जर TCS IBPS ने घेतला तर ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे, त्या प्रशासकीय विभागाची माहिती असणं गरजेचं आहे. पण जर TCS मधूनच जर तुम्ही फॉर्म भरला, म्हणजे जर तुमची परीक्षा IBPS ने न घेता TCS ने घेतली तर मात्र तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राचं विचारलं जाईल. जिल्ह्याचा केवळ करून उपयोग नाहीये. कळतंय तुम्हाला? आता नेमकं कोण परीक्षा घेईल तुमची पुढे ते आगामी कालावधी मध्ये आपल्याला कळेल. इथे बघा हा अतिशय सुंदर मॅप आहे.
दिसतोय का रे सगळ्यांना क्लिअर? का मीच येऊन बघू तिथे कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का पलीकडे?